माझ्या बालमित्रांनो, मी आता माझी 4थी कथा वाचते आहे. आपण नेहमी बघतो की आपल्या घरात देव असतो, देव्हारा असतो आणि आपले आई-वडील किंवा आजी-आजोबा सगळे देवाची पूजा करत असतात आणि खूपदा काही लोकांना देव आहे की नाही हा प्रश्न पडतो आणि काही-काही वेळी तर देव नसतोच असं अगदी ठासून सांगितलं जातं. तेव्हा आपण बघूयात की खरंच देव म्हणजे काय आहे? हं, तर कथेचं नाव आहे देव. सुट्ट्या लागल्या. मुलं घरीच असायची. संजू, पिंटू, कुणाल तिघंही बाहेर खेळत होते. क्रिकेट अगदी रंगात आलं होतं आणि हळूहळू संध्याकाळचं अंधारू लागलं. आईनं संजूला हाक मारली, "संजू, चला सगळेजण आत या." "ए आई, थोडा वेळ नको." "ठीक आहे, 5च मिनटं हं, पण नंतर आत यायचं." 5 मिनिटानं पुन्हा आईची हाक आली. मग मात्र तिघंही आत आले. "चला, तिघंही हातपाय धुवा." तिघांनी हातपाय धुतले. आता आपल्याला सरबत किंवा काहीतरी खाऊ मिळणार हे बहुधा त्यांना माहिती होतं. पण आईनं त्यांना सरळ देवापुढे नेलं. "चला, शुभं करोती म्हणा." काकू, आम्हाला ते नाही येत." "बरं बरं, नाही येत ना, तुम्ही हात जोडा, मी आणि संजू म्हणतो." मग आईनं आणि संजूनं शुभं करोती म्हटलं. "काकू, हे का म्हणायचं?" "देवाला प्रार्थना करायची की आम्हाला आनंद दे, आरोग्य दे, धनसंपदा दे, आमची शत्रुबुद्धी नष्ट कर. दिवा जरी इथे जळत असला तरी त्याचा प्रकाश म्हणजे आमच्या प्रार्थनेचा परिणाम दूरवर जाओ." आईनं समजवलं. "अरे वा काकू, खूप छान आहे हो प्रार्थना," पिंटू म्हणाला. "पण काकू, माझे बाबा म्हणतात की देवही काही नसतं." कुणालनं आपली शंका विचारली. "हां, बरोबरच आहे त्याचं," आई म्हणाली. "हां?" आणि तेवढ्यात नुकत्याच आलेल्या बाबांनीही आश्चर्याने आवाजला. "माधवी, अगं काय म्हणतेस तू हे?" "हो, आपण देव म्हणजे माणसासारखे 4 हात, 3 मस्तक असलेल्या व्यक्तीची कल्पना करतो. पण तसं कधीच नसतं हो. म्हणजे ज्यांना आपण देव म्हणतो ना, राम, कृष्ण, ते सुद्धा त्यांच्या काळात देव म्हणून नव्हते." "मग देव म्हणजे काय माधवी?" "आता मुलांना समजेल असं सांगते हं. रात्री आकाशाकडे पाहिलं की आकाश आणि अवकाश केवढं कल्पनातीत आहे हे कळतं. असंख्य तारे, ग्रह, नक्षत्र." "हो आई, आणि मोठमोठ्या आकाशगंगा पण." "पण काकू, आपला तारा सूर्य, त्याचा प्रकाश यायला आपल्यापर्यंत यायला 8 मिनिटं लागतात. एका सेकंदात 1,86,000 मैल एवढा प्रकाशाचा वेग आहे." मुलं आता अगदी मस्त मूडमध्ये आली. "आणि आई, आमचे सर सांगत होते की सूर्य सोडला ना तर सगळ्यात जवळचा तारा जो आहे ना तो 4 प्रकाशवर्ष दूर आहे. मित्र तारा त्याचं नाव आहे. आणि गंमत म्हणजे आज आपल्याला तो जिथे दिसतोय ना तिथे तो 4 वर्षांपूर्वी होता. 4 वर्षापूर्वीचा प्रकाश आपण आज पाहतोय." "वा, किती छान सांगितलं सरांनी," बाबा मध्येच म्हणाले. "अगं पण माधवी, तुझ्या देवाचं काय? ते कुठे स्वर्गात वगैरे आहेत का?" "हो, स्वर्ग म्हणजेच अंतरिक्ष, अतर्क्य, अफाट, अनंत. आणि बरं का हो, मी विद्यार्थिनी आहे सायन्सची, त्यामुळे मला बऱ्याच वैज्ञानिक संकल्पना माहिती आहेत. सारखं अगदी तुझा देव म्हणून चिडवू नका." तर मुलांनो, एवढं आकाशगंगा, कृष्णविवरं आणि मधली प्रचंड पोकळी कुणी निर्माण केली? कशी निर्माण केली? पृथ्वीवरच जीवनाचा उदय का झाला? आणखीही कोणत्या ग्रहावर सजीव सृष्टी असली तर ती कशी असेल? या सगळ्या प्रश्नांना उत्तर एकच आहे, अनाकलनीय चैतन्य ऊर्जा. आणि ती चैतन्य ऊर्जा म्हणजेच परमेश्वर. वाव! किती छान सांगितलं आई. पण मग आपण घरात देवाची पूजा का करायची? आपण त्या चैतन्याला स्पर्श करू शकत नाही ना, पाहू शकत नाही. म्हणून ह्या मूर्तीत त्याची कल्पना करायची. आता तू पाहिलंस, मूर्तीपुढे आलं की आपण डोळे मिटून प्रार्थना करतो. कारण आपण डोळे मिटून त्या मूर्तीच्या पलीकडे जाऊन चैतन्याचीच प्रार्थना करत असतो. पण माधवी, ही प्रार्थना करणं आवश्यक आहे का?
बाबांनी गंभीरपणे विचारलं. हो, जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत. गरज म्हणजे? म्हणजे आपण जगताना सतत आपला आणि आपल्यांचाच विचार करतो. पण जेव्हा प्रार्थना करतो ना, तेव्हा लक्षात येतं की आपल्या पलीकडे फार मोठं विश्व आहे आणि त्याचाही विचार करायला हवा. विश्वाचा विचार नाही करता येणार, पण पृथ्वीचाच विचार आपण नक्कीच करू शकतो. सर्व झाडं, सर्व प्राणी, मानव आणि एकदा हळूहळू हा विचार मनात स्थिर झाला, की मग प्रार्थनेची गरज उरत नाही. कारण ती प्रार्थनाच आपल्या वागण्यातून व्यक्त होऊ लागते. आणि म्हणून मला अनाथाश्रमात काम करायला छान वाटतं. शेतकऱ्यांचं दुःख मला अस्वस्थ करतं. त्यावेळी माझं कुटुंब फक्त 4 जणांचं नसतं हो. ते खूप मोठं असतं. आई आता कुणाचसाठी बोलत नव्हती. ती तिच्याचसाठी बोलत होती. माधवी, तू अनाथालयात जाते हे माहिती होतं. मला वाटलं की काही दिवसापूर्वी हे तुझं फॅड असेल. पण त्यामागे एवढा मोठा विचार होता हे मला माहिती नव्हतं हं. रिअली आय एम प्राऊड ऑफ यू. काकू, मी माझ्या आईला घेऊन येईन. तुम्ही तिच्याशी हे बोलाल का? हो, बोलेन की. मलाही नवीन मैत्रीण मिळेल ना. आणि पिंटू, तुझ्याही आईला एकदा घेऊन ये. तू हुशार आहेस. मी तुझ्या आईशी बोलेन हं. हो काकू. काकू, तरी मला एक शंका आहे हो. तुम्ही जे चैतन्य म्हणता ना, ते आपल्याला दिसत कसं नाही? हां, सांगा सांगा त्यांना उत्तर. बाबा नेहमीच्या मध्ये येत म्हणाले. सांगते. त्यांनाच नाही अहो, तर तुम्हालाही सांगते. पिंटू, समज समज की आपल्याला कान नसते, तर काय झालं असतं? तर ऐकू नसतं आलं काकू. हां, म्हणजे झाडं हलताना दिसली असती, पक्षी ओरडताना दिसले असते, पण आवाज आला नसता. बरं, तसंच डोळे नसते, तर वस्तू, झेजग, रंग हे सुद्धा आपल्याला दिसलं नसतं, हो की नाही? हो. मुलांना आई काय सांगते, कशाकरता सांगते ते कळत नव्हतं. हे पहा, आपल्या 5 ज्ञानेंद्रियाच्या 5 मिती आपल्याला जाणवतात. पण कशावरून 5च मिती आहेत? आणखी कितीतरी मिती असतील. पण ती ज्ञानेंद्रिय आपल्याजवळ नसल्यानं त्या मिती आपण जाणू शकत नाही. कितीतरी जग आपण जाणूच शकत नाही. इतकंच काय पिंटू? तुमच्या विज्ञानाच्या पुस्तकात रंगपट्टलाबद्दल काय लिहिलं आहे? मी सांगतो नाही, संजू पटकन म्हणाला. 3000 ते 7000 चुंबकीय तरंगच आपण पाहू शकतो. त्याच्यामध्येच ताना, पिही, नी, पा, जा असं असतं. म्हणजे बाकीचे जे रंग आहेत त्याच्या अलीकडचे आणि पलीकडचे ते आपण पाहू शकत नाही, हो की नाही? बरं, ध्वनीबद्दल तुमच्या पुस्तकात काय माहिती आहे? काकू, मी सांगतो. 20 ते 20,000 कंपन संख्येचे ध्वनीच फक्त आपण ऐकू शकतो. त्याच्या अलीकडचे आणि पलीकडचे नाही. हां, बरोबर आहे. म्हणजे 20च्या अलीकडचे आणि 20,000च्या पलीकडचे ध्वनी आपण ऐकू शकत नाही. तर वटवाघुळाचे तीव्र कंपन ध्वनी आपण नाही ऐकू शकत. आता बघ, साधा कुत्राच घ्या ना. कुत्र्याला किती पटकन वास येतो जो आपल्याला येत नाही. कुत्र्याला इतकं ऐकू येतं की त्याच्या इतकं आपण ऐकू शकत नाही. तर तसं पाहिलं तर आपण ह्या दृष्टीने अपंगच आहोत की नाही त्या प्राण्यांच्या मानाने, हो का नाही? हो, खरंच काकू. या बाबतीत आपण अपंगच. म्हणूनच आपल्या मर्यादा लक्षात घ्यायच्या आणि इतकं सुंदर जग पाहायला, अनुभवायला आमची निर्मिती केली म्हणून त्या चैतन्य शक्तीला प्रणाम करायचा. आपल्या ज्ञानेंद्रियाच्या मर्यादांमुळे ती शक्ती आपल्याला जाणवत नसेल, पण ती आहे. आणि हे जे न जाणवणारं पण ज्याच्यामुळे आपण अस्तित्वात आहो ना, ती शक्ती म्हणजेच परमेश्वर. मग ती शक्ती आपण मानायची की नाही मानायची? का नुसताच मूर्तीतच देव शोधायचा की मूर्तीच्या पलीकडे जायचं अमूर्त होऊन? आईनं विचारलं. हो, परमेश्वर आहे, सगळ्यांनी मनापासून म्हटलं. खरंच माधवी, तुझं खरं आहे. हे वैश्विक चैतन्य म्हणजेच परमेश्वर. बाबांनीसुद्धा ते मान्य केलं आणि सगळ्यांना ते पटलं.